मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जत तालुक्यात भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आलाय. मोटेवाडी असंगी तुर्क येथील मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेत तब्बल 12 जण गंभीर जखमी देखील झालेत. या मोठ्या दुर्घटनेमुळे सांगली जिल्ह्यासह कर्नाटकात मोठी शोककळा पसरली आहे. मृत व जखमी भाविक जत तालुक्यासह कर्नाटकातील डोमनाळ व टकळगी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे. जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क येथे मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांवर वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळल्याने 6 भाविकांवर काळाने घाला घातला आहे. या मोठ्या दुर्घटनेत 6 भाविक ठार झाले असून 12 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. आज मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मृत भाविक आणि जखमी जत तालुक्यातील व कर्नाटकातील डोमनाळ व टकळगी येथील आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, मोटेवाडी असंगी तुर्क येथे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर पांडोसरी रस्त्याला मरगुबाईचे मंदिर आहे. मंगळवार व शुक्रवार यात्रेनिमित्त भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रेनिमित्त कर्नाटक व जत पूर्व भागातील हजारो भाविक दर मंगळवारी आणि शुक्रवारी उपस्थिती दर्शवतात. मंगळवारी 4:30 वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळी वारे सुटल्याने भाविकांनी देवस्थानच्या बाजूला असणाऱ्या शेडचा आधार घेतला. वारे जोरात असल्याने क्षणार्धात चिऱ्याची बांधलेली भिंत कोसळली. या दुर्दैवी घटनेत कोंडीबा रावबा गेजगे वय 65 राहणार दरीबडची, शंकर आबा लोखंडे वय 75 व मंगल भाऊसो मोटे वय 60 दोघेही राहणार पांडोजरी तालुका जत असे तिघे जत तालुक्यातील आहेत. तसेच कर्नाटकातील अरुण विजू गेजगे वय 14, सोन्या लक्ष्मण चव्हाण वय 14 दोघेही राहणार डोमनाळ तालुका विजयपूर व संजूबाई राम चौधरी वय 50 अशा 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्दैवी घटनेत दर्याप्पा नागा कोकरे वय 50, मुरलीधर सुराप्पा पुजारी वय 54, मरीबा नागा कोकरे दोघेही राहणार पांडोझरी, संजू आप्पासो एवळे, शिवा मरीबा गेजगे राहणार डोमनाळ तालुका विजापूर, धोंडीबा बिरा गेजगे वय 50, बिरू विजू गेजगे वय 35, राजू राम चौधरी वय 30, बसवराज भाऊसो मोटे वय 30, सुभाष भाऊसो गडदे, शांता राजू लोखंडे, उमेश यल्लाप्पा लोखंडे असे 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी भाविकांमध्ये जत तालुक्यातील पूर्व भागातील व कर्नाटकातील भाविकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने बचाव मोहीम राबवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. बघूया ते काय म्हणतायत. आज जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे. तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बाकीचे बरेच जण जखमी आहेत.
त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संघ सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत. अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे. ज्यांचा यामध्ये मृत्यू पावलाय त्यांच्यासाठी मी परमेश्वर चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय. परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत. पांडोझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचीचे 1 आणि 2 मुलं 12-13 वर्षाची ही कर्नाटकमधली आहेत. तर ही खूप दुर्दैवपूर्ण घटना घडलेली आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जखमींना उपचार कसे चांगले मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूर्ण नाव गोंडेबा करपे. कुठं काय झालेलं आहे घटना? मोठेवाडी मोठेवाडी काय झालं? काय झालंय? काय ते कावर आलं ना, बिथाड्याकडलं माणसं उभं राहते हां आणि उभं राहिलं का बिथाड पडलं का 2-3 पोरं हे झाली. मयत झाले. हां, पत्राला कुणाला लागलेत? पत्रा काय लागत नाही, बिथाड बितार पडल्यामुळेच मयत झाले. हां, आणि एका पोरला पायाला लागले. अजून मी बी बघत नाही पक्का. बर. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.